विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इंग्रजी शिकता पण सेंटेन्स बनवताना तुम्ही कन्फ्यूज होता. इंग्रजी शिकता पण सेंटेन्स बनवताना कन्फ्यूज होताय का? जर कन्फ्यूज होत असाल तर पार्ट्स ऑफ स्पीच हे आपलं अजून नीट झालेलं नाही किंवा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच विषयी व्यवस्थित माहिती नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर, संचालक शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेस पाथर्डी, आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर मधील सर्वात सोपा, बेसिक पण अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण सुरू करतोय आणि तो टॉपिक आपला आहे पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच या टॉपिकला आपण आज सुरू करतोय, अर्थात शब्दांच्या जाती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की शब्दांची जात किंवा थोडक्यात याचा बेसिक वर्ड जर कोणता आहे तर तो आहे शब्द. कोणता आहे? शब्द. आणि शब्द काय किंवा अ वर्ड, व्हॉट इज अ वर्ड, याच्याविषयी आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. तर अ वर्ड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज, म्हणजे भाषेचा एक सगळ्यात छोटासा अवयव किंवा छोटासा पार्ट म्हणजे काय आहे तर तो आहे शब्द. काय? शब्द, किंवा त्याला आपण काय म्हणतो? अ वर्ड असं म्हणतो. हा स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज. आणि मग हे शब्द जे आहेत या शब्दांच्या एकत्रीकरणापासून काय तयार होते तर सेंटेन्स तयार होते. काय होते? सेंटेन्स तयार होते. आणि मग सेंटेन्स वाक्यात आलेल्या शब्दाच्या जागेवरून शब्दाच्या जाती पडतात, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच तयार होतात. शब्दाच्या एकंदरीत 8 जाती आहेत. किती जाती आहेत? 8. या ठिकाणी फळ्यावरती मी तुम्हाला शब्दांच्या 8 जाती दिलेल्या आहेत. पहा, या ठिकाणी आहे नाउन. नाउन म्हणजे नाम, बरोबर. त्याच्यानंतर प्रोनाउन आहे. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला आपण विशेषण म्हणतो. वर्ब आहे, त्याला आपण क्रियापद म्हणतो. नंतर ऍडवर्ब आहे, त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. प्रेपोजिशन आहे, त्या प्रेपोजिशनला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. कंजंक्शन, ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. आणि इंटरजेक्शन, याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हे या ठिकाणी मी जे लिहिलंय त्याचं वाचन आपल्याला व्यवस्थित करायचंय. मी जसे त्याचे उच्चार करतोय तुम्ही तसे उच्चार लक्षात ठेवा, कारण खूप सारे विनोद याच्या वाचनावरून होतात. या शब्दाच्या 8 जातींचं वाचन कसं करायचं आणि वाचताना ते रिदमिक मॅनर मध्ये किंवा रिदमिक स्टाईल मध्ये कसं वाचायचं किंवा वाचताना हे लक्षात कसं ठेवायचं याची एक छोटीशी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तर पहा, नाउन, प्रोनाउन, जर तुम्ही एकंदरीत पाहिलं तर नाउन आणि प्रोनाउन या दोघांच्या शेवटी न आलाय नेसल साऊंड आहे नाकातून येणारा, बरोबर. हा तुमचा स्टॉप असेल. काय असेल? हा स्टॉप असेल. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, स्टॉप. वर्ब, ऍडवर्ब, रिपीटेड, बरोबर. स्टॉप. प्रेपोजिशनला स्टॉप करायचा. आता तुम्ही म्हणता इथं सगळे नच आहेत, पण हा तुमचा स्टॉप आहे. जर तुम्हाला लक्षात ठेवण्याची ट्रिक जर पाहिजे असेल आणि त्याच्याही पेक्षा तुम्हाला नंतर मी यांचं वर्णन पण सांगणार आहे. ओके, मग पहा, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. आता हे वाचताना हे जे 2 शेवटचे शब्द आहेत किंवा 3 शेवटचे शब्द आहेत, याच्या वाचनामध्ये खूप साऱ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात. मुलं म्हणतात प्रेपोजिशन, पण या आहे प्रिपोजिशन. ओके, उच्चार त्याचा प्रिपोजिशन करायचं आहे. कंजंक्शन, जंक्शन. ओके, मुलं म्हणतात कंजक्शन. या ठिकाणी इंटरजेक्शन बऱ्याचदा मुलांना मी वाचताना असं ऐकतो की याला मुलं इंजेक्शन म्हणतात. आता हा इंजेक्शन आहे का? नाही, हे इंटरजेक्शन. ओके, तर याचे उच्चार मुलांनी व्यवस्थित करावेत. वाचन करताना नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, अशा पद्धतीने याचं वाचन करायचं. आता यांची लिंकिंग कशी आहे ती पण लिंकिंग तुम्हाला सांगतो. पहा, नाउन. नाउन म्हणजे नेमिंग वर्ड. समजा मी या ठिकाणी तुषार हा शब्द घेतला तर हे माझं नाव आहे, म्हणजे मला दिलेलं नाव, म्हणजे पाळण्यात धरून दिलेलं नाव. प्रत्येकाला असतं ते, तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्याला आहे. ओके, त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणाचं नाव, प्राण्याचं नाव, पक्षाचं नाव, एखाद्या भावनेचं नाव,
ओके, तर त्याला सुद्धा नाम असं म्हणतात. त्या नामाच्या प्रकारांमध्ये ते आहे, ते आपण नंतर पाहणार आहोत. आणि या नामांसाठी वापरला जाणारा जो शब्द आहे तो म्हणजे सर्वनाम. पहा, नाम एक नंबरला, सर्वनाम याच्यावर डिपेंड. बरोबर, कोणावर? नामावर. कारण नामाच्या ऐवजी वापरला जाणार, जर मी माझ्यासाठी म्हणत असेल तर आय, आणि तुषार जर थर्ड पर्सन असेल तर त्याच्यासाठी आहे ही. कोणता शब्द आहे? ही. म्हणजे इन्स्टेड ऑफ नाउन, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आहे सर्वनाम. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह हा यांचं वर्णन करतो, वरच्या दोघांचं वर्णन करतो. तो इकडे खालच्यांचं वर्णन नाही करत, तो इथून वरच्यांचं वर्णन करतो. नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करणारा शब्द म्हणजे विशेषण. म्हणजे अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड एज अन ऍडजेक्टिव्ह. त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. मग ऍडजेक्टिव्ह कोणाचं वर्णन करतं? वरच्या दोन शब्दांचं वर्णन करतं. जसं की या ठिकाणी ही इज अ गुड बॉय, गुड, आणि याच्यानंतर इथं बॉय हा शब्द आहे, तर बॉय हे नाम आहे. मग नामाचं वर्णन करणारा शब्द जो आलाय तो तुमचा ऍडजेक्टिव्ह आलाय. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे वर. वर हे या दोघांची क्रिया सांगतो, कारण हे कुठे असतात? सब्जेक्ट मध्ये असतात. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट जर पाहिलं तर नाम आणि सर्वनाम हे तुमचे इथे येतात. म्हणजे इकडे पण येतात बरं का ऑब्जेक्ट मध्ये. त्याचे काय, कारण सब्जेक्ट प्रेडिकेट शिकवताना मी तुम्हाला हे पण शिकवणारच आहे, पण जनरली आता सध्या लक्षात ठेवा हे इथे येतात. आणि वर ही याची क्रिया सांगतो. काय सांगतो? कर्त्याची क्रिया सांगतो. म्हणजे हा क्रियादर्शक शब्द आहे. तर रन म्हणजे पळणे, माणूस पळतो, जनावर पळतंय, बरोबर, पण हे सगळे नामच आहेत. तो पळतो, ती पळते, हे सर्व नाम आहे. मग एकंदरीत इथं रन हे क्रियेचं काम करतं. मग आता क्रियापद काय काम करतं? सॉरी, पुढे आहे ऍडवर्ब, क्रियाविशेषण काय करतं? याच्यात दिलेलं आहे निम्म, क्रियेचं वर्णन करतं. क्रियेचं वर्णन करणारा शब्द क्रियाविशेषण. पण याची व्याख्या जर पाहिली तर एखाद्या क्रियेचं, विशेषणाचं किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाचं वर्णन करणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा काय करतो? तर वरच्या क्रियेचं वर्णन करतो. समजा ही रन ही क्रिया आहे, तर मी म्हणन काय? रन फास्ट. ओके, तर फास्टने कोणाचं वर्णन केलं? तर या रनचं वर्णन केलं. आणि पुन्हा जर मला म्हणायचं तर व्हेरी फास्ट म्हणून, व्हेरी फास्ट. मग फास्टचं वर्णन झालं व्हेरीने, अधिक जलद. ओके, मग क्रियेचं वर्णन करतो, विशेषणाचं वर्णन करतो, क्रियाविशेषणाचं वर्णन करतो. अशा शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं म्हणतो. मग प्रिपोजिशन हा शब्द जो आहे, हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणजे वाक्यातील नामाचा इतर शब्दांशी संबंध जोडण्याचं काम जो करतो तो आहे प्रिपोजिशन. आणि मग याच्यामध्ये समजा ऑन द रूफ, ओके, छतावर. मग काय? द मंकी सीट्स ऑन द रूफ, एक क्रिया आहे. मंकी सीट्स कुठं बसलाय? च्यावर, रूफवर, छतावर बसलाय, बरोबर. आणि मग अशा पद्धतीने ऑन हे तिकडच्या भागाला आणि इकडच्या म्हणजे तिकडच्या नामाला पहिल्या भागाशी जोडण्याचं काम करतो. मग आणि तो ठिकाण दाखवतो, कुठं, बरोबर, तर ठिकाण दाखवतो. तो वेळ दाखवतो, कधी असं म्हणजे वेळ पण दाखवतो. कारण ऑन टाइम असं पण होतं आणि ऑन प्लेस असं पण होतं. ओके, तर हा शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यानंतर कंजंक्शनचं काम तर सगळ्यात मोठे. कंजंक्शन म्हणजे नॉट अ जोक. कारण तो काय करतो माहितीये? एका वाक्याला दुसरं वाक्य जोडण्याचं काम करतो. एका शब्दाला दुसरा शब्द जोडणं, वाक्य, शब्द किंवा थोडक्यात आणखीन वाक्यांश एकत्र जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. याचं कामच जंक्शन आहे. पहा कसं, जंक्शन, चार रस्ते एकत्र येतात, बरोबर, त्या जागेला आपण चौक म्हणतो, बरोबर. मग चौक म्हणजेच हा जंक्शन. चार रस्ते एकत्र येत नाही किंवा चार वाक्य वरून खालून इकडून तिकडून आले असं नाही. तर हे काय होतं? दोन वाक्य एकत्र जोडतात, अजून वाक्य एकत्र जोडतो, तीन वाक्य एकत्र जोडतो. तो क्लॉजेसचा भाग आहे. आपण तो नंतर पुन्हा एकदा शिकणारच आहोत. ओके, कंजंक्शनचे प्रकार पण आपण शिकणार आहोत. तर अँड, राम अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स. मग हे दोन शब्द एकत्र जोडले, असं वाक्य पण एकत्र. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. ओके, जर तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला यश मिळेल. म्हणजे कष्ट केले तर यश मिळेल. तर इफ हा शब्द म्हणजे इफने दोन वाक्य एकत्र जोडले. ओके, मग त्या ठिकाणी सबऑर्डिनेट कंजंक्शनचं काम करतो. कंजंक्शनचे दोन प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे इंटरजेक्शन. तर इथं आपण ओ, आवास, ही इज नो मोर. समजा ही वाक्य इकडची इकडे ठेवा बाजूला, बरोबर. आलास, ही इज नो मोर, बरोबर.
अरे वाईट झालं, तो आता या दुनियेत नाही, म्हणजे तो गेला. ओके, मग इथं आपण ओ, आलास, हुर्रा, बरोबर, असे शब्द आपण या ठिकाणी एकाकी वापरतो, वाक्य नाही, फक्त शब्द वापरतो. ते केवळ प्रयोगी अव्यय आहेत. काय ते? केवळ प्रयोगी अव्यय आहेत. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इंग्रजी अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्हाला शिकायची असेल, तर हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि जर युट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त याला शेअर करा. कारण मित्रांनाही याच्याविषयी जाणीव होईल आणि थोडक्यात याची ओळख होईल आणि त्यांनाही इंग्रजी शिकण्यासाठी अतिशय सोपं होईल. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येतोय तो म्हणजे नाउन, शब्दाची पहिली जात, ही आपली पुढच्या व्हिडिओमध्ये असेल. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड शिकलो इथं, त्याच्यानंतर आपण पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती पाहिल्या आणि आता शब्दांची एक एक जात एका एका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यांचं वाक्यातील काम आपण पाहणार आहोत आणि वाक्यात म्हणजे शब्दाची जात कशी ठरते हा व्हिडिओ आपण त्याच्याही अगोदर त्याची छोटीशी ट्रिक घेणार आहोत. ओके, तर सध्या तरी आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद सगळ्यांना.